गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. तपे तीर्थदाने जपादी करीती, स्वहितार्थ ते दैवताला स्थवीती. परी केली कर्मे वृथा होती सारी, तुम्हा वीण श्रीदत्ता मला कोण तारी. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणे षष्ठस्कन्धे अथ षोडशोऽध्यायः. चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, त्यानंतर देवर्षी नारदांनी मृत राजकुमाराचा जीवात्मा शोकाकुल स्वजनांना प्रत्यक्ष दाखवून त्याला ते म्हणाले. नारद म्हणाले, हे जीवात्म्या, तुझे कल्याण असो. बघ, तुझे मातापिता सगळे सोयरे तुझ्या वियोगाने अत्यंत शोकाकुल झाले आहेत. तू आपल्या शरीरात परत येऊन उरलेले आयुष्य आपल्या आप्तेष्टांबरोबर घालव आणि राजसिंहासनावर बसून आपल्या पित्याने दिलेले भोग घे. जीवात्मा म्हणाला, मी आपल्या कर्मानुसार देवता, मनुष्य, पशुपक्षी इत्यादी योनींमध्ये भटकत असताना कोणत्या जन्मांमध्ये हे माझे मातापिता झाले? निरनिराळ्या जन्मांमध्येच सर्वजणच सर्वांचे भाऊबंध, नातलग, शत्रू, मित्र, मध्यस्थ, तटस्थ आणि द्वेष करणारे होत असतात. जसे सोने इत्यादी खरेदी विक्री होणाऱ्या वस्तू एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्याकडे जातात येतात, त्याचप्रमाणे जीवसुद्धा निरनिराळ्या योनींमध्ये जातात येतात. नित्य असणाऱ्या पदार्थांचा संबंधसुद्धा मनुष्याबरोबर कायमचा नसतो आणि जोपर्यंत ज्या वस्तूशी संबंध असतो तोपर्यंतच त्याची त्या वस्तूबाबत ममताही असते. जीव हा कायमचा आणि अहंकार रहित आहे. तो गर्भामध्ये येऊन जोपर्यंत ज्या शरीरात राहतो तोपर्यंतच ते शरीर आपले समजतो. हा जीव नित्य, अविनाशी, सूक्ष्म, सर्वांचा आश्रय आणि स्वयंप्रकाश आहे. हा ईश्वर रूप असल्यामुळे आपल्या मायेच्या गुणांनी स्वतःला विश्वाच्या रूपामध्ये प्रगट करतो. याला कोणी अत्यंत प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही, आपला नाही की परका नाही, कारण गुण दोष करणाऱ्यांच्या वृत्तींचा हा एकटाच साक्षी आहे. हा आत्मा कार्यकारणाचा साक्षी आणि स्वतंत्र आहे. म्हणून हा शरीराधिकांचे गुणदोष किंवा कर्मफळे घेत नाही. नेहमी हा त्रयस्थाप्रमाणे तटस्थ राहतो. श्री शुक म्हणतात, असे सांगून तो जीवात्मा निघून गेला. तेव्हा ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या त्या बांधवांनी स्नेहबंधन तोडून शोकही सोडून दिला. यानंतर त्याच्या नातलगांनी मुलाच्या मृतदेहाच्या योग्य त्या और्ध्वदैहिक क्रिया पूर्ण केल्या आणि ज्यामुळे शोक, मोह, भय आणि दुःखाची प्राप्ती होते तो सोडण्यास कठीण असा स्नेह सोडून दिला. ज्या राण्यांनी बाळाला मारले होते त्या बालहत्या केल्यामुळे लज्जित व निस्तेज झाल्या होत्या. त्यांनी अंगिरा ऋषींचा उपदेश आठवून मत्सर सोडून यमुनेच्या तटावर ब्राह्मणांच्या आदेशानुसार बालहत्येचे प्रायश्चित्त घेतले. अशा प्रकारे ऋषींच्या उपदेशांनी विवेकबुद्धी जागृत झाल्यामुळे तळ्यातील चिखलातून बाहेर आलेल्या हत्तींप्रमाणे चित्रकेतू घरदाररूप अंधाऱ्या विहिरीतून बाहेर आला. यमुना नदीत विधीपूर्वक स्नान करून त्याने तर्पण इत्यादी धार्मिक क्रिया केल्या. त्यानंतर इंद्रियांना जिंकून आणि मौनव्रत धारण करून त्याने ब्रह्मपुत्रांना वंदन केले. चित्रकेतू जितेंद्रिय, भगवद्भक्त आणि शरणागत आहे असे पाहून भगवान नारदांनी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला या विद्येचा उपदेश केला. हे भगवन, वासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध आणि संकर्षण स्वरूप आपल्याला नमस्कार करून आम्ही आपले ध्यान करतो. आपण विज्ञान स्वरूप आहात. आपली मूर्ती परमानंदमय आहे. आपण आपल्या स्वरूपभूत आनंदातच मग्न आणि शांत आहात. द्वैतदृष्टी आपल्याला स्पर्शसुद्धा करू शकत नाही. मी आपल्याला नमस्कार करतो. आपल्या स्वरूपभूत आनंदाच्या अनुभूतीमुळे आपण मायाजनित राग द्वेषादिक सोडून दिले आहेत. आपण सर्वांच्या इंद्रियांचे प्रेरक, महान आणि विराट स्वरूप आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. मन आणि वाणी आपल्यापर्यंत न पोहोचता मधूनच परत येते. त्यानंतर अद्वितीय, नामरूपरहित, चेतनमात्र
आणि कार्यकारणाच्याही पलीकडील जी वस्तू शिल्लक राहते ती आमचे रक्षण करो. हे कार्यकारणरूप जग ज्यापासून उत्पन्न होते, ज्याच्याच राहते आणि ज्यामध्ये विलीन होते, मातीच्या वस्तूत माती ओतप्रोत व्यापलेली असावी, त्याप्रमाणे सर्व विश्वात व्यापून असणाऱ्या त्या परमब्रह्मस्वरूप आपल्याला मी नमस्कार करीत आहे. आपण जरी आकाशाप्रमाणे आत बाहेर व्यापून आहात तरी आपल्याला मन, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिये जाणू शकत नाहीत. तसेच प्राण व कर्मेंद्रिये आपल्या क्रियारूप शक्तींनी स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. मी आपणास नमस्कार करतो. जसे लोखंड अग्नीने तापल्यानंतर जाळू शकते, एरवी नाही, त्याप्रमाणे शरीर, इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी आपल्या चैतन्यांशाने युक्त होऊनच जागृतीत व स्वप्नात आपापली कामे करतात. ती सुषुप्ती आणि मूर्छित अवस्थेत चैतन्यांशाने युक्त नसल्यामुळे आपापली कामे करण्यास असमर्थ ठरतात. ज्याला द्रष्टा म्हणतात तेही आपलेच एक नाव आहे. जागृती इत्यादी अवस्थांमध्ये आपण त्याचा स्वीकार करता. महाप्रभावशाली महाविभूतीपती भगवान महापुरुषांना नमस्कार असो. श्रेष्ठ भक्तांचे समुदाय आपल्या करकमलांच्या कळ्यांनी आपल्या दोन्ही चरणकमलांच्या सेवेमध्ये तत्पर असतात. प्रभो, आपणच सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणास वारंवार नमस्कार करीत आहे. श्री शुकदेव म्हणतात, परीक्षिता, नारद आपल्या शरणागत भक्त चित्रकेतूला या विद्येचा उपदेश करून महर्षी अंगिरांच्या बरोबर ब्रह्मलोकी निघून गेले. नारदांनी दिलेल्या त्या विद्येचे चित्रकेतूने त्यांच्या आज्ञेनुसार फक्त पाणी पिऊन 7 दिवस मोठ्या एकाग्रतेने अनुष्ठान केले. हे राजा, त्यानंतर त्या विद्येच्या अनुष्ठानाने 7 रात्रींनंतर राजा चित्रकेतूला विद्याधरांचे अखंड आधिपत्य प्राप्त झाले. यानंतर काही दिवसांनी या विद्येच्या प्रभावाने त्याचे मन आणखी शुद्ध झाले. आता तो देवादिदेव भगवान शेषांच्या चरणांजवळ पोचला. भगवान शेष सिद्धेश्वरांच्या समुदायात विराजमान आहेत. त्यांचे शरीर कमांप्रमाणे तंतूप्रमाणे गौरवर्णाचे आहे. त्यांनी निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. डोक्यावर मुकुट, दंडांमध्ये बाजूबंद, कमरेला कमरपट्टा आणि मनगटांमध्ये कडी इत्यादी अलंकार चमकत आहेत. डोळे अरुणासारखे तांबूस वर्णाचे आहेत आणि मुखावर प्रसन्नता शोभून दिसते आहे, असे त्यांनी चित्रकेतूला दर्शन दिले. भगवान शेषांचे दर्शन होताच राजर्षी चित्रकेतूची सर्व पापे नष्ट झाली. त्यांचे अंतःकरण स्वच्छ आणि निर्मळ झाले. हृदयामध्ये भक्तीचा पूर आला. त्यामुळे नेत्रांमधून प्रेमाने अश्रू गळू लागले. शरीरावर रोमांच उभे राहिले. अशा स्थितीत त्याने आदिपुरुष भगवान शेषांना नमस्कार केला. त्याच्या नेत्रातून जे प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे भगवान शेषांच्या चरण ठेवण्याचा चौरंग भिजून गेला. प्रेमाचा उद्रेक झाल्यामुळे त्याच्या तोंडून एकही अक्षर बाहेर पडू शकले नाही. पुष्कळ वेळपर्यंत तो भगवान शेषांची मुळी स्तुती करू शकला नाही. थोड्या वेळानंतर त्याला बोलण्याची थोडीशी शक्ती आली. विवेकबुद्धीने त्याने मन एकाग्र केले आणि सर्व इंद्रियांच्या बाह्यवृत्ती रोखून धरल्या. नंतर ज्याच्या स्वरूपाचे पांचरात्री इत्यादी भक्तिशास्त्रात वर्णन केले आहे त्या जगद्गुरूंची त्याने स्तुती सुरू केली. चित्रकेतू म्हणाला, हे भगवन, आपण अजिंक्य आहात, तरी जितेंद्रिय आणि समदर्शी साधूंनी आपल्याला जिंकले आहे. आपण सुद्धा आपल्या गुणांनी त्यांना जिंकले आहे. जे निष्काम भावाने आपले भजन करतात त्यांना आपण अत्यंत दयाळूपणाने स्वतःलाही देऊन टाकता. भगवन, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय आपले लीला विलास आहेत. विश्वनिर्माता ब्रह्मदेव इत्यादी आपल्या अंशाचेही अंश आहेत. तरीसुद्धा ते स्वतःला तुमच्याहून वेगळे समजून उगीचच एकमेकांशी स्पर्धा करतात.